आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा आकडा पार करता आला नाही, त्यामुळे आता एनडीएतील घटक पक्षांना महत्त्व आलं आहे। भाजपने यावेळी आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन देशात तिसऱ्यांदा सरकारची स्थापना केली आहे। त्यानुसार भाजपचे नेते नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले। रविवारी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला। दरम्यान भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर 73 वर्षीय नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे दुसरे नेते ठरले। याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना एकूण किती पगार मिळतो, त्यांना नेमक्या कोणत्या सोयी सुविधा मिळतात याच विषयी जाणून घेऊया। पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तिसऱ्यांदा देशाचं नेतृत्व करतायत। पंतप्रधानपदी विराजमान झाल्यामुळे आता ते जगभरात भारताची बाजू पुन्हा एकदा भक्कमपणाने मांडणार आहेत। देशाचा विकास करणं, कठीण काळातून देशाला बाहेर काढणं, देशातील सर्व समाज घटकांपर्यंत विकास घेऊन जाण्याची जबाबदारी असेल। त्यामुळे त्यांना पगार किती मिळणार असा सवाल तुमच्या मनात येत असेल। तसं पाहायचं झालं तर मोदी यांना पंतप्रधानपदी असताना प्रत्येक महिन्याला 1.66 लाख रुपये मिळतील। म्हणजेच पगार म्हणून मोदी यांना प्रति वर्षाला 20 लाख रुपये मिळतात। पंतप्रधान पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीला मासिक पगारासह अन्य भत्ते देखील मिळतात। पंतप्रधानपदी असल्यामुळे मोदी यांना दिल्लीमध्ये निवासस्थान दिलं जातं। दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग येथील पंतप्रधानांचं निवासस्थान मोदी यांना मिळेल। त्यासाठी मोदी यांना कोणतेही भाडे द्यावे लागणार नाही। मोदी यांना विशेष एसपीजी सुरक्षा प्रदान केली जाईल। नरेंद्र मोदी विदेशात किंवा अन्य ठिकाणी दौऱ्यावर असतील तेव्हा त्यांना प्रवासासाठी एअर इंडियाचे एक विशेष विमान दिलं जाईल। पंतप्रधान असल्यामुळे मोदी हे फक्त मर्सिडीज बेन्झ S650 गाडी या कारमध्येच प्रवास करतात। ही कार अत्याधुनिक आहे। ही कार बुलेट प्रूफ आहे। निवृत्तीनंतरही संबंधित व्यक्तीला पुढच्या 5 वर्षांसाठी घर, वीज, पाणी, एसपीजी सुरक्षा मोफत दिली जाते। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।